तुम्हीही राक्षस गणाचे आहात का? आणि तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहात का? मग ऐका, मुलाचा किंवा मुलीचा गण राक्षस आहे असं ऐकताच अरे देवा, हे काय? राक्षस गण म्हणजे काय? तो किंवा ती राक्षसी आहे का? कधी तुमच्या पत्रिकेत राक्षस गण लिहिलं असेल म्हणून तुम्हाला घाबरवलं गेलंय का? कधी कुणी म्हटलंय अगं तुझा गण राक्षस आहे, तू खूप रागीट असशील, आणि ते ऐकून मनात थोडीशी भीती बसलीये का? तर आज आपण याच गैरसमजावर बोलणार आहोत. कारण लग्नात गणदोष असेल तर आयुष्यभर भांडणं, चिडचिड होते असं म्हणतात. तर अजिबात असं नाही. राक्षस गण म्हणजे राक्षस नाही, फक्त ऊर्जेचा प्रकार आहे. ही लोक थेट बोलतात, अन्याय सहन करत नाहीत, पण प्रोटेक्टिव्ह असतात. राग येतो पण ते वाईट नसतात. पण लोक म्हणतात ना, राक्षस गणाच्या मुलींना भांडणं जास्त, घरात शांतता राहत नाही आणि लग्न झालं तरी नेहमी चिडचिड करते. तर गण म्हणजे काय हे आधी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. अष्टकूट मिलनात 3 गण सांगितले जातात: देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. राक्षस हा शब्द ऐकताच आपल्याला रामायण महाभारतातले राक्षस आठवतात. पण ज्योतिषात राक्षस म्हणजे वाईट किंवा हिंसक असा अर्थ अजिबात नाही. हा शब्द ऊर्जा प्रकार दाखवतो. राक्षस गणाची ऊर्जा कशी असते? राक्षस गणाच्या व्यक्तींची ऊर्जा खूप स्ट्रॉंग असते. जसं ही लोक थेट बोलतात, अन्याय सहन करत नाहीत, पटकन रिॲक्ट होतात, भावनांना दाबून ठेवत नाही. हो, ते अग्रेसिव्ह दिसू शकतात, पण प्रश्न हा आहे की ते खरोखरच वाईट असतात का? तर नाही, ते खूप प्रोटेक्टिव्ह असतात. आपल्या माणसांसाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. त्यांच्या मनात काय असतं तर राक्षस गणाच्या व्यक्ती बाहेरून कठोर वाटतात, पण आतून खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप इमोशनल असतात. फक्त ते दाखवत नाहीत एवढंच. त्यांना फसवणूक अजिबात सहन होत नाही. एकदा विश्वास तुटला की ते कायमचे दूर जातात. राक्षस गणाच्या व्यक्ती रिलेशनशिप्स मध्ये खूप पॅशनेट असतात. ते 100% देतात, पण 100% अपेक्षा ठेवतात. खोटेपणा सहन करत नाहीत. जर त्यांचा पार्टनर शांत, समजूतदार आणि त्यांना स्पेस देणारा असेल तर ही लोक आयुष्यभरासाठी खूप लॉयल असतात. पण जर सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची रिॲक्शन जोरदार असू शकते. आता समस्या कुठे येते? तर समस्या गणात नाही, तर समस्या समजुतीत आहे. राक्षस गणाच्या व्यक्तींची ऊर्जा जास्त असते. जर त्यांना योग्य दिशा मिळाली नाही तर ती ऊर्जा रागात बदलते, पण योग्य दिशा मिळाली तर ते जबरदस्त लीडर बनू शकतात. त्यांची ऊर्जा चुकीची नसते, फक्त तिला संतुलन हवं असतं. मग आता राक्षस गणाच्या व्यक्तींनी करावं तरी काय? तर त्यांनी 2 गोष्टी कराव्यात. स्वतःच्या ऊर्जेचं संतुलन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी काम करावं. खरं तर राक्षस गण स्वतः दोष नाही, तो फक्त ऊर्जेचा प्रकार आहे. पण लग्न जुळवताना गण मिसमॅच झाल्यास समस्या येऊ शकतात, म्हणून यासाठी उपाय सांगितले जातात. आता व्यक्तिगत स्तरावर ऊर्जा संतुलित करण्यासाठी उपाय सांगितले जातात.